रडून झालं असेल तर जा घरी. इंग्रजी येते म्हणून कुठे कुठे आणि किती वेळा रडणार आहेस? मी आणि वकील व्हायला आले. मग मी वर्गात मुलांना डॉक्टर होण्याचं शिक्षण देत नव्हतो. मी जळगावच्या एका छोट्याशा गावात आले. मराठीत शिकले सर. मला नाही येत फटफट इंग्रजी बोलता. तुला इंग्रजी येत नाही म्हणून मी माझी शिकवण्याची पद्धत बदलू? सर माफ करा, पण आपण महाराष्ट्रात राहतो. काहून नाही मला मराठीत शिकता येणार इथे? पण तसं वकील झाल्यानंतर मला ज्या लोकांसाठी लढायचंय त्या समजा लोकांना तरी कुठे येते इंग्रजी? सामान्य लोकांना त्यांच्या भाषेत न्याय नको का मिळवून द्यायला? काय नाव काय तुझं? सौ वल्लरी मनोज भांगरे. केस आपल्या बाजूने वळवण्यासाठी लागणारे मुद्दे आहेत तुझ्याकडे, पण ते तुला नीट मांडता येत नाहीये. आणि फक्त मुद्दे असून काही उपयोग नाही. आत्मविश्वास हवा. आपण आजवर जे केलं नाहीये, ज्याची भीती वाटतेय, ते जाऊन भिडायचं धाडस हवं. ते नाहीये तुझ्यात. तू अशीच मुळू मुळू रडत राहणार आणि मग गावाला परत निघून जाणार, खात्री आहे मला. नाही, वकिलाचा काळा कोट घातल्या बगैर मी नाही जाणार गावाला परत. अच्छा ठीक आहे. मग 3 दिवसांनी आपल्याच कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे इंग्लिशमध्ये. त्यात भाग घे. आणि फक्त भाग घेऊन होणार नाही, जिंकून दाखव ती स्पर्धा. मग मी मराठीत शिकवीन तुला. आणि जर नाही जिंकलीस तर यापुढे माझ्या तासाला बसायचं नाही. बोल, आहे मान्य? हो आहे, मला मान्य. मी दाखवेन जिंकून. ठीक आहे, मग करा सुरुवात ABCD पासून. येस सर, शुअर. हे तेजा, माझं एक काम कर ना प्लीज प्लीज. खूप अर्जंट आहे अगं, प्लीज. तू जरा डोक्यावर पडलीस का ग? माझी मीटिंग चालू आहे इकडे. अगं मिठू, नशिबाने मी ऑडिओ म्यूट केला होता म्हणून, तर सगळं ऐकायला गेलं असतं ना आता, तर तुझी ना वाट लावली असती मी. सॉरी, मला ना एका ऍडचं ना सेल्फ ऑडिशन टेस्ट पाठवायचे. तेजा, तुझ्याशिवाय कोणी नाहीये का माझं जे मला हेल्प करेल? प्लीज तेजा, प्लीज प्लीज. या तुझ्या वाढीव ऍक्टिंग स्किल्स ज्या आहेत ना, त्या ऑडिशन मध्ये दाखव. इथे नको. 5 मिनिटं देईन. लव यू तेजा, लव यू मेरी जान. एक्सक्यूज मी सर, देर इज अ नेटवर्क इशू, सो इज इट ओके इफ आय टर्न द व्हिडिओ ऑफ? थँक्यू. माझं प्रोडक्ट पास कर ना. सगळी कामं मीच करायची. घे. मिड क्लोज. सॉरी आणि ऍक्शन पण म्हणा. हो, ऍक्शन. आजकाल मला सगळे विचारतात, मिथिला तुझा चेहरा इतका ग्लो का करतो? ह्याचं सिक्रेट एकच आहे, आल्मंड ऑइल. ये, इट्स आल्मंड ऑइल. ओ सॉरी, क्लोज आल्मंड ऑइल तुम्ही पण वापरून बघा. रोज रात्री झोपताना 2 थेंब तुमच्या स्किनवर अप्लाय करा आणि सकाळी उठून तुमचा चेहरा सोन्यासारखा उजळून निघेल. हे कसं वाटलं? मस्त. मी पण लावेन रोज 2 थेंब. तू अशी काही काहीच बोलत नाही. नेहमीप्रमाणे काहीतरी लोचा झाला असेल. काय झालं असेल यार? काय माहिती यार. ए बाई, तू माझी नोकरी घालवशील. जा लांब पहिली, मला मीटिंग अटेंड करू दे. अरे मला पण ऑडिशन आहे.
Yes, sir. Almond oil. Yes, sir. Almond oil. I'm back, sir. Yes. तुला इंग्रजी येत नाही म्हणून मी माझी शिकवण्याची पद्धत बदलू? तू अशीच मुळू मुळू रडत राहणार आणि मग गावाला परत निघून जाणार, खात्री आहे मला. My lord, my client, Mr. Manoj Bhamre, he not guilty. Evidence I have proof. युअर ऑनर, या कोर्टात वाघिणीसारख्या भांडतात असं ऐकलेलं होतं. पण डरकाळ्या फोडणारी वाघीण बकरीसारखी मॅ करते. ॲडव्होकेट भामरे, अहो तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय. तू बोल ना वल्लरी, मले खात्री तुले जमेल. तुझ्या मनात जिद्द आहे ना, त्या जिद्दीनं तू कोणत्या बी संकटाला सामोरं जाऊ शकते. मला भीती वाटते आता इंग्रजीची. अगं इंग्रजीला काय घाबरते? गरिबांना न्याय मिळवून द्यायची तळमळ आहे ना तुझ्यामध्ये. ती तळमळ ना, ही इंग्रजी काय, जगातलं कोणत्या बी संकटाला तू सामोरं जाऊ शकते माहिती. मला खात्री तुला जमेल. बोल वल्लरी, बोल बोल. My lord, my client, I plead evidence to court and the ऑर्डर काय वा, मोठी वकील बनायला आली ना तू इथे गावावरून लग्नानंतर? कुठं गेली तू ही वकिली? हा, घरात तर सासू समोर लई तोंड चालतं तू या. अहो मग इथं का बरं दात खिळी बसली? अरे मनोज, अरे तुया साध्या बोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला या सटवीनं. आणि एवढंच नाही, तुया कष्टाचे पैसे बी वाया घालवले भो. लोकांना न्याय देण्याच्या नादात तू यावर अन्याय करून राहिली नाही. अरे तुले कळत कसं नाही रे भो? आणि तू तुले वकिली जमणार नसेल ना तर गावाकडे परत जाय आणि चूल सांभाळ जाय. आई, तिला प्रयत्न तर करू दे ना. चुप रे तू. हिले ना लग्नानंतरची जबाबदारी टाळून मुंबईला मजा मारायची ना, म्हणून ही वकिलीचं नाटक करून राहिली. तुला काही समजत नाही भो. वल्लरी, तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. मला खात्री तुला जमेल. अगं हीच केस काय, आयुष्यातली प्रत्येक केस जिंकशील. ऑर्डर. वल्लरी भामरेला वकील बनण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्याच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तिला मुंबईला सोडून आल्याबद्दल हे कोर्ट मनोज भामरेला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे. नाही अहो असं नका करू. मला बोलता येतं ना. मी बोलते ना. ऐका पण वल्लरी. इन्स्पेक्टर वल्लरी. ऐका ना. कोर्ट इज adjourned. My name is Mrs. Vallari Manoj Bhamre. I am a girl. तर अगदी लहान मुलासारखं वाटी राहिलं. नाही काहीतरी. अरे देवा, संध्याकाळ होत आली, अजून पाठ नाही झालंय माझं. तिथे जाऊन काय बोल. श्वेताताई, ऐका ना, मला जरा हे लिहिण्यासाठी मदत कराल काय? नाही मला जरा काम आहे, मला आता जमणार नाही. अहो ऐका ना, मला मदत करा ना. तुला सांगितलं ना मी एकदा, मला नाही. सॉरी, मला माफ करा. ते बरं, माझं बॉयफ्रेंड ग अनिमेश, माझं भांडण झालं त्याच्याशी. आता भांडण झालंय ना, तुम्ही नका काळजी करू. भांडणं काय सगळ्यांचीच होत असतात. नाही ग, मी दुसऱ्या मुलाशी बोलले ना की त्याला नाही आवडत, तो चिडतोच खूप. मग आता एवढ्या रिस्ट्रिक्शन मध्ये कसं राहायचं ग? ते समजून घेतील ना तुम्हाला. तुम्ही कशाला काळजी करताय? शांत, मी पाणी आणू तुमच्या. नाही, मी समजूत काढून येते.
तशीच आले श्वेताताई येते. आहो श्वेताताई आले मी. मॅडम आज जेवण बनवायची टर्न तुझी आहे. चल चल लवकर ये, भूक लागली, लवकर जेवण बनवाले ये, लवकर ये. ऐका ना मिठू, आजच्या दिवस मला एक कामाला सुट्टी दिली तर ते काय ना माझ्या कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे ना, मला त्याची तयारी करायची आहे. वक्तृत्व काय? डिबेट स्पर्धा. ते काय मला माहित नाही. हे बघ, रूल्स म्हणजे रूल्स असतात, तुला ते फॉलो करावेच लागतात. आज टर्न तुझी आहे, मग आम्ही का बनवायचं? पण ऐका ना, मी काय म्हणते त्याच्यातही आजचं सोडून द्या ना, पुढच्या आठवड्यात 2दा मी करेन जेवण. हा ऐका ना इंग्रजीमध्ये खूप अवघड होते. एवढाच अवघड विषय आहे तर 1000 ऍप आहेत मार्केटमध्ये, त्या सगळ्यांवरनं कॉपी कर ना. नाही, सिंपल आहे ना. तुझा जो काही विषय असेल तो ChatGPT मध्ये टाक, धडाधड 1000 ओळी लिहून येतील 0 मिनिटात. अहो, पण ही तर फसवणूक झाली ना, असं नाही करायचंय मला. काय म्हणालीस तू? फसवणूक? सत्यवादी राजाचा लेटेस्ट व्हर्जन आलाय मिठू आपल्या घरी. अहो नाही, त्याच्यातही अहो तसं नाही ना, ते या सगळ्या गोष्टींचा असं वापर करणं बरोबर नाहीये ना. नको तिकडे फंडे देते यार ही. एक मिनिट. टेक्नॉलॉजीचा वापर करायचं म्हटलं की नाक मुरडतेस ना तू. मोबाईल कसा वापरतेस ग मग? एक्झॅक्टली. चल 10 मिनिटं तुझा मोबाईल माझ्याकडे बघू राहू शकतेस का मोबाईल शिवाय? चालेल ना? अहो पण ते someone is calling. कोणाचं कॉल आहे? मनोज. पण कट. अहो कट झालं ना. हा, चला टेक्नॉलॉजीचा वापर आहे ना. अय्या, ते परत कॉल आला. अहो त्यांना कुठे देतात? कोण आहे ग? मनू. ऐका ना, त्यांना काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून फोन करतात ना, ते द्या ना. टेक्नॉलॉजीचा वापर नाही करायचा आहे की नाही? बघू इकडे. अरे चा, मनोज पण ना परत फोन करतोय. परत आला ना. अरे अगं टेक्नॉलॉजी. हॅलो, सॉरी, बोला ना. फोन उचलायला एवढा वेळ का लागला? आणि सर्दी झाली का तुले? नाही म्हणजे हो, ते थोडीशी सर्दी झाली आहे मला. पण तुम्ही सांगा, सासूबाईंची तब्येत कशी? बऱ्या आहेत ना त्या? तिला आणले घरी, हळूहळू वाटते तिला बरे. पण तिचं तर माहिती आहे ना, मध्येच काहीतरी दुखल. हे बघा, तुम्ही त्यांची काळजी घ्या. ओ घेतो मी, पण मला सांग, तू ह्या कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? ते मुंबईच्या कॉलेजला भारी शिकवत असतील ना? गेट आउट. या वर्गातून बाहेर हो. हॅलो वल्लरी, का बरं झाली? हॅलो. हो म्हणजे कॉलेज छान आहे, पण तिथले प्रोफेसर जरा रागीट आहेत. पहिल्याच दिवशी काय? त्यांनी मला वर्गाच्या बाहेर हाकललं. काय? मला फाडफाड इंग्रजी नाही ना समजत, म्हणून मी त्यांना विचारलं की सर तुम्ही मराठीत शिकवू शकाल का? मला इंग्रजी नाही येत. If you do not understand simple English, let me explain in Marathi. त्यावर त्यांना राग आला आणि त्यांनी मला वर्गाच्या बाहेर हाकललं. त्यांनी मला चॅलेंज दिलंय. आता कसलं चॅलेंज? 3 दिवसांनी आपल्याच कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे इंग्लिशमध्ये, त्यात भाग घे. जिंकून दाखव ती स्पर्धा, मग मी मराठीत शिकवेन तुला. आणि जर नाही जिंकलीस तर यापुढे माझ्या तासाला बसायचं नाही. अरे बाप. तू टेन्शन नको घेऊ, जाऊ दे. त्यांचा राग हळूहळू शांत होईल, जाऊ दे. नाही हो, तुम्ही त्यांना ओळखत नाही ना, म्हणून असं म्हणतात. पण मला माहितीये
काय बी करून मला ती वक्तृत्व स्पर्धा जिंकावीच लागली. मी या स्पर्धेत जर का जिंकले नाही तर ते खरंच मला त्या वर्गात बसू देणार नाही. आणि माझ्यासाठी इंग्रजी म्हणजे खरंच खूप कठीण विषय हो. कसं होणार आहे सगळं मला खरंच नाही कळत आहे हो. कसं आहे वल्लरी, धीर सुटला की सगळंच संपलं बघ. तुम्ही नका काळजी करू. अहो ऐका ना, मी तुम्हाला नंतर फोन करू का? ते मला स्वयंपाक करायचंय आणि मग ते सगळं लिहून पण काढायचंय ना. मी तुम्हाला करते नंतर फोन. हो बाय कर. का रे भाऊ म्हणे, अरे तू तर गैऱ्या दिवसांनी येऊन राहिला भाऊ. जाऊ दे ना, आता आलोय ना. घे. धन्या, अरे घे बाबा, कोल्ड्रिंक आहे भाऊ, घे. आलो असतो रे, पण आईले बरं नव्हतं ना. बाप्पा गैरा खोटं बोलतो ना रे भाऊ. तू तर तुझ्या भाऊ महेंद्र रोज येऊ राहिला आमच्याकडे. तू काही बी सांगू राहिला का आम्हाला? अरे भाऊ, त्याचं लग्न झालंय, विसरू गेला आपल्याला. नाही रे, तसं काही नाही. अरे तसाच आहे, तसाच आहे. अरे याचं प्रेम काय साधं सुद्धा नाही भाऊ. बायकोला मुंबईला पाठवलंय. ते काय म्हणतात रे रुपया त्याला, ते सपोर्टिव्ह हजबंड. हा भाऊ बायकोला सपोर्ट करी राहिला तडी घरी माई बायको रोज माझ्या डोक्यावर नाची राहिली. दादा हे काय आता? हे काय आता म्हणजे घरातली सगळी कामं बिचारा माझ्या संगीला एकटीला करणी पडतात. अरे सांभाळून बोल रे भाऊ. तू वहिनी आली बिली ना, सगळ्यात पहिले आमच्यावरती केस ठोकेल. अरे वहिनी आली ना इथं वकिली शिकून, फाडफाड इंग्लिश फाडल. तुला म्हणल यू गावठी, युअर फ्रेंड गावठी, युअर फॅमिली गावठी. आली ना पंचायत. आता औषधासाठी म्हणे सापडायचा ना आपल्याला. हे जरा जास्त होते आता. काही बी जास्त होत नाही, बरोबर सांगी राहिले ते तुला. ए म्हण्या, जरा समजून घे. अरे वहिनी आली ना इथं मुंबईहून, कपडे छोटे असतील आणि स्टाईल मोठी असेल. काय रे रुपया? अरे मुंबईच्या समुद्राच्या हवेनं भले 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 हवेत गेले. मग दारू काय, सिगरेट काय, अरा. तो दरवाजा वाजी राहणार ना. काय करा ना तुम्ही? बोल ना मग, तुम्ही हिसाब कर राहिला ना. हा, कोणी बी काम करा. हो बापा रे. मनीषे, संगीत आहे. आवा ऐका. काय हो मनीषा ताई? ओल्डी एसी ऑन कर. काय म्हणून राहिली होती? तुला म्हातारी बोलून राहिली ती. हा पप्पा आणा ना. आणतो. अरे राहू द्या, लायटर सापडलंय. पेटो सुनबाई, चहा ठेवू का? हे सुनबाई वगैरे खूप जुनाट वाटतं. मला बल्लू अशी हाक मारायची. आणि हा हे चहा वगैरे ना, हे सगळं बंद केलंय आम्ही. मला वाईन द्यायची. ठेवू का मग 2 कप वाईन? ठेव बाई माते. वल्लरी, तू वाईन कधीपासून प्यायला लागली? तुला अक्कल आहे का? तू समजून राहिलं का तुला? काय बडबडतोयस? म्हणे गैरा बायको करून राहिला बरं का तू. आणि तुम्ही वल्लरी बद्दल जे काय बोलताय ना, तशी अजिबात नाही येते. आणि मला विश्वास येते तशी बदलणार पण नाहीये. हा विश्वास आहे म्हणे. दारून ह्याच्या विश्वासानेच मला जास्त चढले. चल गो, येते मी. तू नीट जेवली पण नाहीयेस. अगं राधिकाचे 4 फोन येऊन गेले. तिची बहीणच ऍडमिट आहे म्हटल्यानंतर पॅनिक झाली बिचारी. येते. बरं ऐक, हॉस्पिटलमध्ये जागरण होणार आहे, काळजी घे आणि काही लागलं तर कळ. काय चाललंय? नाचतेस काय? खतरनाक न्यूज आहे माझ्याकडे. रोशन आंटी, ही व्हिडिओस का?
नाही अगं, प्रेरणादीचं ना कोणतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, सो ती आज रात्रभर नाहीये. आणि श्वेताचं तर काय, कधी असते कधी नसते, काहीच सांगता येत नाही. ओ म्हणजे तू मी मी जो विचार करते तोच विचार करतेस ना तू. मी विचारतो तो. एक मिनिट, पण एवढ्या लवकर एवढी सगळी अरेंजमेंट कशी होणार मिठू? भाई पहिल्यांदा करतोय का, या आधी पण केलंय. ते पण आहे म्हणा. At home she is suffering and at office also she is suffering. Only she is suffering, she should get equal opportunities. चला लाईट्स बंद करा, झोपायची वेळ झालेली आहे. मिठू ते ऐका ना, मला फक्त एवढं पाठ करायचंय, तेवढं झालं ना की मी लाईट बंद करते, मला अभ्यास करू द्या ना थोडं. तो तुझा प्रॉब्लेम आहे. लाईट चालू असली ना की मला झोप लागत नाही, आणि मी जर वेळेत झोपली नाही ना तर सकाळी माझं ऑडिशन खराब होईल. मला 8 तासांची ब्युटी स्लीप लागते, त्यामुळे मी लाईट्स बंद करते. लाईट्स ऑफ. अहो ऐका ना मिठू ताई, अहो माझा अभ्यास कसा होईल आता? अहो मिठू ताई ऐका ना. ते काय मला माहित नाही. आणि हो, गॅलरीमध्ये जाऊन ते लाईट वगैरे ऑन करू नको, मला त्रास होतो.